नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. आज या रावरी कारखान्यात कर्मचाऱ्यांनी कामगारांनी जी मीटिंग मेळावा ठेवला होता त्या मेळाव्यासाठी मला निमंत्रित केलेलं होतं आणि कामगाराचा उत्साह बघून असं वाटलं का 100% ते आपल्या सहकार्य करतील. दुःख हेही वाटलं. आत्तापर्यंत खूप दिवस त्यांचं ह्या शोषणाचं जे काम केलं तर त्याचंही वाईटही वाटलं. आज एवढे दिवस झाले, आज त्यांचे 40-40, 50-50 पेमेंट थकीत असतानाही आज त्यांनी एवढ्या मनमोकळेपणाने सर्वांना बोलवलं. पॅनल प्रमुख सर्वच होते, 3 पॅनल आहेत, तिन्ही प्रमुखांना इथं बोलवलेलं होतं. त्यापैकी काही जण असे होते का त्यांच्या कुटुंबाने त्यांचं आयुष्यभर रक्तशोषण केलेलं आहे. तरी पण त्यांनी आज त्यांना एक मोठं मन करून जेवून जागेवरती पाणी देऊन त्यांचं स्वागत केलं, जीव घालून त्यांना वाटं लावलं. याच्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी कोणतं मन मोठं करायचं ठेवलं आहे याचीच जाणीव ठेवून यापुढं त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं असा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. तर ते चांगलं कसं झालं असतं तर त्यांनी काय करायला पाहिजे होतं. आज आम्ही जो शेतकरी विकास मंडळाचा पॅनल केलेला होता तर त्या पॅनलला त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं. त्यांनी सर्वचे सर्व अर्ज विड्रॉल करून आम्हाला ती एक वेळेस संधी द्यायला पाहिजे होती. कारण कमीत कमी 40 ते 45 वर्ष कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि त्यांनी आता ही एक संधी आम्हाला जर दिली असती तर कारखान्याची काय परिस्थिती झाली असती हे त्यांनी एक वेळेस बघायला पाहिजे होतं. ते त्यांनी केलेलं नाही. जयकांत शिकरे म्हणून तुम्ही भाषणात उल्लेख केला, नेमकी काय होईल त्याविषयी? तुम्ही सिंगम मूवी बघितलेली असेल तर त्याच्यामध्ये जयकांत शिकरेचा रोल असा आहे का तो जो परिसर आहे त्यांचा पूर्ण तर त्याच्यात एक नाव होतं त्यांचं. तर सर्व प्रॉपर्टी ज्या असतील ते स्वतः घेत होते आणि त्या प्रॉपर्टीच्या जीवावरती त्यांनी लोकांवर दहशत निर्माण केलेली छुपी दहशत होती ती त्यांची. आणि त्या दहशतीच्या जीवावरती त्यांनी प्रत्येक प्लॉट म्हणा किंवा त्यांना जी हवी ती गोष्ट ती मिळत होती आणि त्याच पद्धतीने राऊरीत हा विकास खुंटवण्याचं काम ह्या जयकांत शिकरेंनी केलेलं आहे. राजेंचं नाव घेताना तुम्ही भावूक झालात. आज राजेंची आठवण होती काय सांग? 100% आपण तो एक व्यक्ती असे होते का राऊरी तालुक्याला दिशा देणारे व्यक्तिमत्व होते आणि ते आज आम्हाला आमच्यासाठी एक हवेचं व्यक्तिमत्व होतं. आज ते आमच्यामध्ये नाही आहे पण त्यांची उणीव भरून काढण्याची संधी मला मिळते. त्या संदर्भात मी आज सर्व जनतेला सांगू इच्छितो का आज राजांकडून जे काही कामं राहिले असतील तर मी धनुभाऊ असतील, रवीभाऊ मोरे असतील, या राऊरीमध्ये जे सामाजिक कार्य करणारे व्यक्ती आहेत त्यांना सर्वांना बरोबर घेऊन राजांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गेल्या अनेक महिन्यांपासून आणि सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आपण तालुक्यातील सभासदांच्या भेटीगाठी घेत आहे. नेमकी शेतकरी विकास मंडळाला कसा प्रतिसाद सभासदांचा? एकदम चांगला आहे. आज असं आहे आम्ही कुठं प्रचाराला गेलो नाही तरीही आमचा पॅनल 101% सर्वजण शेतकरी असतील, कर्मचारी असतील आणि माझा जो मित्रपरिवार आहे त्यांचा बऱ्याचशा वेळेस संपर्क कमी असतो ते सुद्धा आज सर्वजण बाहेर निघलेले आहेत आणि 100% ते इतिहास घडवल्याशिवाय राहणार. विखे पाटील आणि विद्यमान आमदार भामदास आपलं शिवाजीराव कर्डिले यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. परंतु आपल्या शेतकरी विकास मंडळाने या निवडणुकीच्या पाठिंब्यासाठी संपर्क साधलेला आहे का नाही? 100% त्यांनी जरी माघार घेतली असेल तर आमच्या विधानसभेला ज्या काही कमिटमेंट झालेल्या आहेत त्या कमिटमेंटमुळं त्यांनी शब्द पाळलेले आहेत आणि दोघंही 100% हे फक्त निवडणुकीपुरतंच सहकार्य करणार नाही तर शासनात जी अडचण येणार त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं एक खंदे समर्थक म्हणून, माझे एक आदर्श म्हणून, आयडियल म्हणून हे दोघंही माझ्यासाठी उभे राहणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांची काल आपण भेट घेतली. नेमकी काय शब्द त्यांनी दिला आपल्याला? पॅनल करण्याचं मी त्यांना पहिलंच विचारलेलं होतं आणि आता पॅनल वगैरे झाल्यानंतर त्यांची भेट घेणं गरजेचं होतं आणि सारी परिस्थिती त्यांना सांगून आलो का असं आहे, आपलं वातावरण चांगलं आहे, जर तुमची एखादी सभा मिळत असेल तर सभा मिळाली तर बरं होईल असं विचारलं तर ते म्हणले दिवस थोडे आहेत, आम्ही जर तिकडे येण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या प्रचारावर कुठलाही परिणाम व्हायला नको. शक्यतो जर सभा टळत असेल तर बघ, नाही तर मग आम्ही यायला तयार आहे.
सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.